दाबू शकता की त्याचं लेटेस्ट म्हणजे लेटेस्ट आता लोकेशन कुठे आहे हे बघू शकतो आपण त्याच्यामध्ये. ओके, खाली व्ह्यू आणि मग आता व्ह्यू म्हणायचं इथे. हे तुम्ही आता रिफ्रेश केलं म्हणजे आता लेटेस्ट रिडिंग तुम्हाला मिळालं इथे. मग इथे व्ह्यूनी तुम्हाला ते दिसेल. आता व्ह्यूला क्लिक करा. हे बघा इथे व्ह्यू म्हणजे आता ती व्यक्ती कुठे आहे आता लगेच आलं ना. लोकेशन कळतं म्हणजे हे मराठवाडा कॉलेजमध्ये आहे. मराठवाडा मित्रमंडळामध्ये आहोत. आता बॅक जावं पुन्हा एकदा. आता आपण हे प्रोफाईल मध्ये जाऊया. प्रोफाईल सेटिंग म्हणून एक प्रकार असतो. आता तो शक्यतो नाही वापरला तरी चालणार आहे कारण आम्ही सगळं सेटिंग करून देतो. पण इन केस तुम्हाला काही गोष्टी बदलायच्या असतील तरच ते वापरा आणि मग आम्हाला कॉन्टॅक्ट आणि फक्त आम्हाला सांगा की तुम्ही काय चेंजेस केलेत ते. वरती जे जिओ फॅन्सचं मात्र आपण त्यात दाखवू शकतो कसं बदलायचं नवीन ऍड करायचं. एक फीचर म्हणून सांगतो. आता हे वरचं जे व्हील आहे ना, व्हील त्याला क्लिक करा. हा तुमचा आता फोन लॉक आहे ना, त्याचा तुमचा पिन टाका इथं. तो ऑथेंटिकेशनसाठी मागतो पिन. म्हणजे उद्या मी जाऊन काही चेंजेस करू नयेत तर ही सिक्युरिटी फीचर आहे. कंटिन्यू म्हणा. मी तुम्ही फोन अनलॉक करता. हे बघा इथं एक आम्ही वॉर्निंग दिलेली आहे की सम ऑप्शन्स इन सेटिंग्स टॅब विल डायरेक्टली इम्पॅक्ट द बिहेवियर ऑफ द युजर्स ॲमिकेन. म्हणजे काठीच्या बिहेवियरमध्ये फरक पडू शकतो. तर कस्टमाइज म्हणजे काळजीपूर्वक करा. अंडरस्टूड म्हणा. आता इथे तुम्हाला या ॲमिकेनचा सिरियल नंबर दिसतो. त्याबरोबर त्या जिओ फेन्सचं लोकेशन जे सेटिंग केलेलं आहे ते दिसतं. ऑलवेज ट्रॅक माय लोकेशन जी परमिशन दिली आहे ते दिसतं. आणि त्याच्यानंतर 2 कॉलमधलं अंतर किती पाहिजे. म्हणजे एक कॉल झाला. आता यांचे समजा 2 केअर गिव्हर आहेत. समजा मिसेसनी उचलला नाही आणि दुसरा केअर गिव्हर समजा त्यांचा मुलगा किंवा मुलगी किंवा शेजारी कोणी असू शकतं. तर यांचा कॉल झाल्यानंतर 15 सेकंदांनी दुसरा कॉल एस्टॅब्लिश त्यांना जातो. त्यांनी उचलला नाही तर परत यांना येतो. असं दोन जणांना जास्त केलं तर काय होतं परत तुम्हाला येणार. म्हणजे आता यांचा कॉल समजा तुम्ही केअर गिव्हर आहात प्रायमरी आणि तुम्ही सेकंडरी केअर गिव्हर आहात. पहिला कॉल तुम्हाला येणार. तुम्ही उचलला नाही त्यांना जाणार. त्यांनी उचलला नाही परत तुम्हाला येणार. हे जोपर्यंत कोणीतरी त्याच्यावरती ऍक्शन घेत नाही तोपर्यंत ते चालू राहणार. कारण ही अकाउंटेबिलिटी म्हणजे ही कसं आहे त्या व्यक्तीला मदतीची गरज आहे ती मिळायलाच पाहिजे. हे त्याच्या मागचा उद्देश आहे. ओके. तर ह्या 2 कॉलमधलं ड्युरेशन हे बाय डिफॉल्ट 15 सेकंदाच असतं. ते तसंच ठेवा म्हणजे पटपट ऍक्शन्स घेतल्या जातील. नंतर कॉल बिटवीन म्हणजे 2 कॉलमधलं अंतर हे बाय डिफॉल्ट कंपन्यांचं असतं तेवढंच आहे. नंतर लोकेशन रिफ्रेश रेट. आता कसं आहे आपण चालताना आपला म्हणजे सिनियर सिटीजन असताना त्यांचा चालण्याचा स्पीड कमी असतो. सो लगेच रिफ्रेश होत नाही डेटा. म्हणजे जे काही तुमचा लोकेशन आहे हे रिफ्रेश व्हायला खरं तर वेळ लागतो. तर ते आम्ही 2 मिनिटाचं ठेवलेलं आहे. आता ह्याच्यापेक्षा व्यक्ती स्लो चालत असेल तर मग 3 मिनिटाचं करू शकता. आणि त्याच्यानंतर केन व्हर्टिकल अँगल आता हा ठेवलेला आहे 45 डिग्री. म्हणजे अशी झाली 46 डिग्रीला तो फॉल डिटेक्शन करतो आणि त्याच्या पुढे कॉल आणि SMS ह्या गोष्टी सुरू होतात. आता ही प्रत्येकाची वॉकिंग स्टाईल कशी आहे त्याच्यावरती असतं. काही लोक काठी हवेत घेऊन चालतात. तर त्याच्यासाठी आम्ही 35 सेकंदाचा डिले हा त्या काळाचा ठेवलेला नाही तर प्रत्येक ऍक्शनला कॉल जायचा. हे होऊ नये घडू नये याच्यासाठी आम्ही ते दिले. सो हे जे आहे हे तुमचे हे सगळे झाले सेटिंग्स. आता हे बॅक जावा. आता तुम्ही युजर इन्फोला जावा. युजर इन्फो इथे एक ID कार्ड तयार होतं. म्हणजे तुमचं आता तुम्ही युजर आहात. त्या युजर कार्डमध्ये काय काय आहे तर त्यांचं नाव आहे, त्यांचं वय आहे, त्यांचा ब्लड ग्रुप आहे, इमर्जन्सीमध्ये कोणाला कॉन्टॅक्ट करायचा डॉक्टर करेक्ट त्यांचा फोन नंबर तर हे कोणाला कॉन्टॅक्ट करायचा हे पण आहे. आता ह्याचा वापर ॲज अ ID कार्ड म्हणून आम्ही का देतो तर हे शक्यतो लॉक स्क्रीनला ठेवतात. व्यक्ती बेशुद्ध पडली आहे तर कुठल्या कोणाला कॉल करायचा हेच कळत नाही तर म्हणून आपण ते ठेवलेलं आहे. आता हे थोडंसं आम्ही ऑप्शनल ठेवतोय कारण ह्याच्यातनं सिक्रेसी पण म्हणजे प्रायव्हसीचा भंग होतो म्हणून हे आता आम्ही ऑप्शनल ठेवणार आहोत.
प्रत्येक म्हणजे ज्याला पाहिजे तो आय कार्ड ठेवू शकतो, नाहीतर ते ऑप्शनल आहे. बॅक जाऊ. हां, आता इथे नाही, आता हे अजून एक दाखवतो फीचर. आता आपण एकच केअर गिव्हर ऍड केलेला आहे. हा दुसरा केअर गिव्हर पण ऍड करता येतो इथून. हे सगळं इथून हां, हे सगळं जे आता केअर गिव्हर आहे माहिती भरावी लागत असेल. नाही, हा, त्यांचा user फक्त info फोन आणि type नाव एवढंच बरं. नाही 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 नाही, त्यांना एवढं काही करायला लागत नाही. आता इथे आपण एक काम करू. हे 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 जे फीचर आता आपण बघितलं हे केअर टेकरच्या ॲपमधलं आहे. आता हे मी इथं व्हिडिओ थांबवतो. आता